श्री स्वामी समर्थ। उद्या शनिवार आषाढी एकादशीला या झाडाला टाळू नकास, स्पर्श करून घरी या, इतका पैसा येईल की एका रात्रीत करोडपती बनाल। नमस्कार मित्रांनो, जय हरी विठ्ठल, श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय। आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक असा वळण देणारा ठरणार आहे ज्याची कल्पना कदाचित तुम्ही स्वप्नातही केली नसेल। उद्या आहे पवित्र आषाढी एकादशी, वर्षातील सर्वात मोठी, अत्यंत फलदायी आणि सिद्ध एकादशी। तुम्ही आजवर अनेक व्रत वैकल्य केले असतील, भरपूर कष्ट केले असतील, पण तरीही घरात पैसा टिकत नाही आहे का? कर्ज वाढत चाललं आहे, डोक्यावर चिंतेचं सावट आहे, तर थांबायचं नाही, कारण या एकादशीला एकच असा दुर्मिळ योग जुळून आलेला आहे जो शेकडो वर्षातून एकदा येतो। उद्या आषाढी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी होण्यापूर्वी तुम्हाला फक्त एक विशिष्ट झाडाजवळ जायचं आहे। त्या झाडाला अत्यंत भक्तिभावाने स्पर्श करायचा आहे आणि एक छोटासा गुपित शब्द उच्चारून घरी परत यायचं आहे। हे झाड नक्की कोणतं आहे, ते कुठं मिळतं आणि त्याला स्पर्श करताना कोणती चूक मुळीच करायची नाही, हे मी तुम्हाला या व्हिडिओत पुढे सांगणार आहे। पण त्याआधी जर तुम्हाला भगवान विठ्ठल, श्री स्वामी समर्थ आणि महादेव यांच्यावर पूर्ण श्रद्धा असेल तर लगेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा। तुमच्या एका कमेंटने तुमच्या आयुष्यात सकारात्मकता नक्की येईल। आणि हो, या व्हिडिओला आत्ताच लाईक करा, तुमच्या जवळच्या लोकांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहिती नेहमी धोकादायक ठरते। मित्रांनो, आषाढी एकादशी ही केवळ उपवासाची एकादशी नाही। या दिवशी भगवान विष्णू योग निद्रेत जातात। पौराणिक मान्यतेनुसार जेव्हा देव योग निद्रेत जातात तेव्हा पृथ्वीवरील काही वनस्पतींमध्ये देवांची विशेष शक्ती आणि त्यांची सकारात्मक ऊर्जा निवास करते। आपल्या प्राचीन तंत्रशास्त्र आणि वृक्ष आयुर्वेदात काही वनस्पतींचा उल्लेख आहे ज्या साक्षात महालक्ष्मी आणि विष्णूंचे रूप मानले जातात। या वनस्पतींमध्ये गरिबी नष्ट करण्याची इतकी ताकद असते की जर योग्य मुहूर्तावर त्यांचा स्पर्श झाला तर तुमच्या घरात कधीही धनधान्याची कमी पडणार नाही। अनेक लोक दिवस रात्र कष्ट करतात पण नशीब साथ देत नाही, कारण त्यांच्या घरातील नकारात्मक ऊर्जा आणि दारिद्र्यता त्यांचा मार्ग अडवून बसलेली असते। पण उद्याच्या या शुभ मुहूर्तावर मी जो उपाय सांगणार आहे त्याने तुमची ही दारिद्र्यता कायमची पळून जाईल। पण लक्षात ठेवा, मी ज्या झाडाबद्दल सांगणार आहे त्या झाडाकडे जाताना तुम्ही एक मोठी चूक करू शकता। जर ती चूक झाली तर या उपायाचा काहीही फायदा होणार नाही। ते झाड कोणतं? तुळशी आहे का, पिंपळ आहे का, की शमीचं झाड आहे, की अजून काही दुर्मिळ? थांबा, घाई करू नका। ते झाड या सर्वांपेक्षा वेगळं आणि अत्यंत विशेष आहे, ज्याचा संबंध साक्षात कुबेराशी जोडलेला आहे। पण थांबा, घाई करू नका। ते मुख्य रहस्य काय आहे, त्या झाडाची शक्ती कोणती आहे आणि त्याला स्पर्श करताच हे मी तुम्हाला लगेच सांगणार आहे। पण त्याआधी एक गोष्ट मनावर कोरून ठेवा, कोणताही मोठा उपाय किंवा विधी करण्यापूर्वी आपल्या घरातील वातावरण शुद्ध असणे आणि वास्तूची ऊर्जा सकारात्मक असणे अत्यंत आवश्यक असते। जर घरातील ऊर्जा दूषित असेल तर मोठ्या उपायांचा प्रभाव कमी होतो। म्हणून त्या मुख्य झाडाच्या उपायाकडे वळण्यापूर्वी आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर करायचे दोन अत्यंत सोपे आणि गुपित आधी नीट समजून घ्या। प्रभावी उपाय आधी नीट समजून घ्या। हे दोन छोटे उपाय तुमच्या घरात लक्ष्मीला कायमचे खिळून ठेवतील। पहिला उपाय हळदीचा आणि तांब्याच्या पवित्र पात्रातील चमत्कारिक टोटका। तांबा, हळद
नाणे आणि मुख्य दारावर जल शिंपडण्याचे हा उपाय आहे. पहिला उपाय आहे हळद आणि नाण्याचा चमत्कारिक प्रयोग. उद्या आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी उठून स्नान उरकल्यानंतर हा उपाय करायचा आहे. तुम्हाला हवा आहे एक शुद्ध तांब्या म्हणजेच भांडे, शुद्ध पाण्याचे पिण्याचे पाणी, 1 चिमूटभर हळद आणि 1 रुपयाचे नाणे. जर तुमच्याकडे तांब्याचे किंवा चांदीचे नाणे नसेल तर साधारण 1 रुपयाचे नाणे सुद्धा चालेल. कशी करायची कृती सांगते. तांब्याच्या तांब्यात स्वच्छ पाणी भरा, त्यात 1 चिमूटभर हळद टाका. ज्योतिषशास्त्रानुसार हळद ही गुरुग्रहाचे आणि साक्षात माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. तर तांब्याचे भांडे सूर्यदेवाची ऊर्जा आकर्षित करते. दुसरं म्हणजे आता त्या पाण्यात 1 रुपयाचे नाणे टाका. हे पात्र हातात धरून तुमच्या घरातील मुख्य दरवाजाजवळ जा. आपल्या दोन्ही हातांनी 1 आंब्याच्या तुळशीच्या पानाने हे जल घरातील मुख्य दरवाजाच्या चौकटीवर आणि उंबरठ्यावर हळूवार शिंपडा. मंत्र जप करायचा आहे. जल शिंपडत असताना मनातल्या मनात अतिशय श्रद्धेने 11 वेळा हा मंत्र म्हणा. मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय. या उपायाचा फायदा काय ते पण ऐका. मित्रांनो, घराच्या मुख्य दरवाजाचा हा लक्ष्मीच्या आगमनाचा मार्ग असतो. या उपायामुळे घरातील नकारात्मक शक्ती, वास्तुदोष आणि वाईट दृष्टी क्षणात नष्ट होते. दरवाजाची शुद्धी झाल्यामुळे साक्षात लक्ष्मी, हरी विठ्ठल माता लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करते. दुसरा उपाय तुळशीच्या मुळातील अत्यंत गुपित उपाय आहे हा. उपायाकडे आता वळूया आपल्या दुसऱ्या उपायाकडे, जो तुमचा अडकलेला पैशाचे मार्ग मोकळे करेल. हा उपाय आहे तुळशीच्या मुळातील मातीचा. आपल्या सर्वांना माहीत आहे की एकादशीच्या दिवशी तुळशीचे महत्त्व किती अगाध आहे. पण इथे एक खूप मोठी सावधगिरी बाळगायची गरज असते. एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीची पाने तोडू नका. एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडणे हा खूप मोठा पाप दोष मानला जातो. मग उपाय कसा करायचा सांगते. उद्या सकाळी किंवा संध्याकाळी तुळशीला जल अर्पण करा. जल अर्पण केल्यानंतर तुळशीच्या रोपाच्या मुळातील अगदी चिमूटभर ओली माती तुमच्या उजव्या हाताच्या अनामिका रिंग फिंगर बोटावर घ्या. ही माती सर्वात आधी तुमच्या स्वतःच्या कपाळावर टिळा म्हणून लावा. यामुळे तुमचा राशीदोष शांत होतो आणि भाग्योदय होतो. त्यानंतर उरलेली थोडीशी माती तुमच्या घरातील तिजोरीवर, कपाटावर किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे एका छोट्या कागदावर ठेवून किंवा थेट स्पर्श करून लावा. या उपायाचा फायदा काय आहे ऐका. शास्त्र सांगते तुळशीच्या मातीमध्ये साक्षात विष्णुप्रिया लक्ष्मीचा वास असतो. या उपायामुळे तुमचे कुठलेही अडकलेले पैसे, बुडालेले धन किंवा कर्जाचं डोंगर हळूहळू कमी होऊ लागते आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडतात. हे 2 छोटे पण प्रचंड ताकदवान उपाय केल्यानंतर तुमच्या घराची सर्व नकारात्मकता निघून गेलेली असेल. तुमचे घर लक्ष्मीच्या स्वागतासाठी पूर्णपणे तयार झालेले असेल. आणि आता ते अद्भुत झाड कोणतं आहे ज्याला उद्या आषाढी एकादशीच्या संध्याकाळी फक्त 1 स्पर्श केल्याने तुमची गरिबी, तुमची पैशाची चणचण एका फटक्यात दूर होऊ शकते. त्या झाडाला स्पर्श करताना कोणती गुप्त पद्धत वापरावी लागेल हे पण ऐका.
कोणता एक शब्द उच्चारला तर फायदा होईल आणि घरी परतताना कोणती चूक अजिबात करायची नाही. चला अजिबात वेळ न घालवता जाणून घेऊया त्या चमत्कारिक झाडाबद्दल. आता अगदी मनापासून श्वास रोखून लक्ष देऊन ऐका, कारण आता मी तुम्हाला त्या चमत्कारिक वनस्पतीबद्दल सांगणार आहे, ज्याच्या एकच स्पर्शाने तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडू शकतात. अनेक लोकांना वाटतं की हे एखादं खूप दुर्मिळ जंगलात मिळणारं किंवा महागडे झाड असेल, पण नाही. हे झाड आपल्या अगदी आसपास असतं. आपल्या रोज त्याच्यावरून आपण ये-जा करत असतो, पण त्यातील लपलेली अलौकिक शक्ती आपल्याला माहीत नसते. आपण रोज त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. झाडाचे पौराणिक रहस्य आणि अलौकिक शक्ती सांगते, ते पण ऐका. हे झाड साधन आहे, यात भरपूर शक्ती दडलेली आहे. ते दिव्य झाड दुसरं तिसरं कोणतं नसून, दुर्मिळ नसून, साक्षात पारिजातकाचे झाड आहे, ज्याला आपण हरसिंगार किंवा प्राजक्ता म्हणून ओळखतो. मित्रांनो, पारिजातकाचे झाड हे सामान्य झाड नाही. पौराणिक कथेनुसार जेव्हा देव आणि देवांनी समुद्र मंथन केले होते दैत्यांनी, तेव्हा त्यातून 14 अलौकिक रत्ने बाहेर पडली होती. त्या 14 रत्नांपैकी एक सर्वात पवित्र रत्न म्हणजे पारिजातकाचे झाड. हे झाड साक्षात इंद्राच्या स्वर्गात स्थापित होते आणि भगवान श्रीकृष्णांनी माता सत्यभामेसाठी ते स्वर्गातून पृथ्वीवर आणले होते. शास्त्र असं स्पष्ट लिहिलेलं आहे शास्त्रात, पारिजातकाच्या प्रत्येक पानात, फुलात आणि खोडात साक्षात धनलक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंचा निवास असतो. या झाडाभोवती एक प्रचंड सकारात्मक ऊर्जा असते की तिची तुलना कशाचीही होऊ शकत नाही. जर तुमच्या घराजवळ पारिजातकाचे झाड उपलब्ध नसेल तर घाबरू नका. या झाडाऐवजी साक्षात महादेवाला प्रिय असणारे शमीचे झाड किंवा सर्व देवांचा वास असणारे पिंपळाचे झाड या उपायासाठी वापरू शकता. या तिन्ही झाडांमध्ये प्रचंड ताकद असते. झाडाला स्पर्श करण्याची योग्य आणि अचूक पद्धत सांगते, ऐका. स्टेप बाय स्टेप सांगणार आहे, लक्ष देऊन ऐका. पण लक्षात ठेवा, केवळ झाडाजवळ जाऊन स्पर्श करून चालणार नाही. हा विधी अत्यंत गुप्त आणि कडक नियमांनी करावा लागतो. जर नियमात चूक झाली तर उपायाचा प्रभाव शून्य होतो. म्हणून स्पर्श कसा करायचा हे अगदी नीट समजून घ्या. योग्य वेळ आणि योग्य काळ, तो म्हणजे प्रदोष काळ. उद्या आषाढी एकादशीच्या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी म्हणजे संध्याकाळी 6 ते 7:30च्या दरम्यान, ज्याला आपण प्रदोष काळ म्हणतो, तुम्हाला या उपायासाठी बाहेर पडायचे आहे. हीच ती वेळ असते जेव्हा देव आणि लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करत असतात. दुसरी अट आहे मौन व्रत म्हणजे शांतता. घरातून निघण्यापासून ते झाडाजवळ जाऊन विधी पूर्ण करेपर्यंत तुम्हाला कोणाशीही बोलायचे नाही. वाटेत कोणी ओळखीचे भेटले तरी फक्त हात जोडा, पण तोंडातून एकही शब्द काढू नका. मनातल्या मनात सतत श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप चालू ठेवा. तिसरी अट आहे प्रत्यक्ष स्पर्श आणि गुप्तविधी. झाडाजवळ पोचल्यावर सर्वात आधी त्याला हात जोडून अत्यंत नम्रतेने नमस्कार करा. आता तुमच्या दोन्ही हाताने तळवे आणि झाडाच्या खोडावर त्याच्या हिरव्यागार पानांवर हळूवार ठेवा. आपले डोळे मिटा आणि तुमच्या मनातील सर्व दुःख, खोडावर असलेल्या कर्जाचं ओझे, डोक्यावर असलेल्या कर्जाचे ओझे, गरिबी, पैशाची चणचण साक्षात लक्ष्मी समोर व्यक्त करा. दोन्ही हात झाडाला टेकवलेले असताना मनातल्या मनात अत्यंत श्रद्धेने 3 वेळा
हा सिद्ध लक्ष्मी मंत्राचा जप करा. ओम श्रीम भ्रीम श्री क्लीम श्री महालक्ष्मी वासुदेवाय नमः. हे शब्द उच्चारताना असा भाव ठेवा की झाडातील संपूर्ण दिव्य ऊर्जा तुमच्या शरीरात आणि भाग्यात प्रवेश करत आहे. मंत्र जप पूर्ण झाल्यावर झाडाला पुन्हा स्पर्श करा, मनोभावे नमस्कार करा आणि आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, मग मागे वळून न पाहता थेट तुमच्या घरी निघून या. वाटेत कोणाशी बोलू नका आणि मागे वळून पाहू नका. घरी आल्यावर सर्वात आधी तुमचे हात आणि पायांवर स्वच्छ पाणी टाका आणि मगच घरातील मुख्य मंदिरात प्रवेश करा. शास्त्रातील प्राचीन मान्यतेनुसार आषाढी एकादशीच्या या सिद्ध आणि पवित्र मुहूर्तावर जेव्हा एखादी व्यक्ती पूर्ण विश्वासाने आणि निष्ठेने पारिजातकाच्या झाडाला स्पर्श करते तेव्हा तिच्या जन्मोजन्मीचे दारिद्र्य नष्ट होते. झाडातील सकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यात आर्थिक चणचण असेल तर ती दूर करून तुमच्यासाठी समृद्धीचे नवे मार्ग उघडून देते. मित्रांनो, शास्त्रामध्ये विश्वासालाच सर्वात मोठे फळ मानले गेलेले आहे. जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि शुद्ध मनाने हा उपाय कराल तर भगवान विठ्ठल आणि माता लक्ष्मी तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य नक्की दूर करेल. एका रात्रीत चमत्कार होणे म्हणजे तुमच्या कर्जाची फळे आणि तुमच्या कर्माची फळे आणि देवाची कृपा एकत्र येणे. उद्याची आषाढी एकादशी तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, शांती, भरभरून धन धान्य घेऊन येऊ हीच विठ्ठल चरणी प्रार्थना. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या उपायाचा लाभ घेता येईल. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. जय हरी विठ्ठल. श्री स्वामी समर्थ.